दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता आता मोठ्या प्रमाणावर वाढत आहे आणि त्याचा परिणाम थेट आता फळबागावर देखील झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते. मी आज छत्रपती संभाजीनगरच्या आडोळमध्ये आलेलो आहे. आपण पाहू शकतो या ठिकाणी जे काही डाळिंबाचा बाग आहे तो डाळिंबाच्या बागाला उन्हाचे चटके लागू नये किंवा जे काही फळ असते जे फुलं आहे ते गळून पडू नये यासाठी मात्र यावरती आच्छादन करण्याचं देखील आल्याचं आपल्याला पाहायला मिळते. यासाठी मात्र मोठा खर्च देखील आणि आर्थिक भुगतान देखील शेतकऱ्याला सहन करण्याची वेळ आली आहे. कारण दिवसेंदिवस ऊन मोठ्या प्रमाणात वाढत आहे आणि यंदा पाऊस देखील कमी झालेला आहे. त्यामुळे शेतकरी आता दुहेरी संकटात असल्याचे देखील आपल्याला पाहायला मिळते. आपण पाहतो की हे आता शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास आहे आणि तो कुठेतरी वाचवायचा प्रयत्न शेतकरी करीत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. माझ्यासोबत शेतकरी आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत की नेमकं हे कशासाठी टाकले आणि की याला किती खर्च आलेला आहे. दादा मला सांगा की हे जे काही तुम्ही पांढरा कपडा टाकलेला आहे हा कशासाठी टाकलेला आहे? सनबर्निंग साठी टाकलेला आहे. फळाची क्वालिटी आणि त्याच्यासाठी टाकलेला आहे. अच्छा, किती एकर बगीचा आहे आणि त्याला आतापर्यंत किती खर्च हे आला? आतापर्यंत जवळपास प्रति झाड 600 रुपयापर्यंत खर्च आलेला आहे. प्रति झाड 600 रुपये म्हणजे जवळपास एकरी 2.5 लाख रुपये खर्च आलेला आहे. याला 70 ते 80 हजार रुपये क्रॉपिंगला लागते. एकूणच किती खर्च आला आतापर्यंत तुम्हाला? आतापर्यंत 6.5 ते 7 लाख रुपये. अच्छा. आणि मला सांगा की आता एवढं करूनही यंदा पाऊस काळ कमी सांगितलेला आहे आणि पुन्हा उन्हाची तीव्रता वाढलेली आहे. याचा परिणाम त्याच्यावर कसा होणार? याच्या सनबर्निंगचा धोका जास्त आहे आणि तेल्या रोग जास्त याचा प्रमाण वाढलेलं आहे. शासनाची मुख्य संशोधन व्हायला पाहिजे तेल्या रोग. आता खर्च याच्यामुळं दुप्पट आणि तिप्पट व्हायला लागला. तर मला सांगा हे काही जे काही फळ आलेलं आहे आता तुमच्या हातात तोंडाशी घास आलेला आहे, जर पाणी कमी पडलं आणि असंच उन्हाची तीव्रता वाढली तर हे फळ तुमच्या हातात येईल का? नाही ना, सांगताच येणार नाही त्याचं काय होईल, त्याचं सांगताच येणार नाही. त्याचबरोबर अनेक काही दुसरे शेतकरी आहेत. मला काय सांगा की जे फळबाग आहे यामध्ये मोसंबी आहे, चिकूचे झाड असतील, केळी असतील, हे डाळिंब आहे, यावरती उन्हाचा किती परिणाम जाणवतो? याच्यावर कसं होतं? मोसंबीवर खूप होतो. याच्यावर क्रॉप कव्हर असल्यामुळे थोडी कमी होतं, पण मोसंबीवर खूप होत. आता हे कठीण आहे. बागा वाचणं कठीण आहे. आणखीन 20 दिवस पुरण पाणी पण याच्यानंतर थोडं कठीण होऊन जाईल. पण यावेळेस पाऊस देखील कमी सांगितलेला आहे. कमी झाला, आणखीन चिंता वाढलेली आहे त्याची. कसं होतं शेतकऱ्याची चिंता कसं? चिंता काय आता शासनानं काहीतरी कर्जमाफीचं वगैरे आणखीन पाण्याचं तर विशेष आणखीन 20 दिवस पुरून जाईल पाणी, पण नंतर मग थोडं मला सांगा, शेतकरी कर्जमाफीची घोषणा केलेली आहे मात्र अद्याप शेतकऱ्याची कर्जमाफी झाली. शेतकरी आशाने पाहतोय सरकारकडे. बहुतेक जवळपास शेतकरी आशेनेच वाट आहे. काय वाटतं, कर्जमाफी होईल का? होईल असं वाटतंय आता सध्या, पण अजून तर काही पदरात पडलं नाही. काय मागणी सरकार? सरकारकडे मागणी आहे की ह्या जे डाळिंबावर येणारे रोग आहे त्याच्यावर चांगल्या प्रकारे संशोधन व्हायला पाहिजे आणि हे अनुदानात यायला पाहिजे. सरसकट अनुदान या क्रॉपिंगला व्हायला पाहिजे. त्यावेळेस चांगले फळं जनतेला खायला मिळतील. नक्कीच आपण पाहिलं तर या वर्षी मात्र पाऊस कमी सांगितल्याने मराठवाडा हा नेहमी दुष्काळग्रस्त भाग म्हणून ओळखला जातो. तो कोरडा दुष्काळाचा किंवा ओला, मात्र कोरडा दुष्काळासाठीच हा छत्रपती संभाजीनगरसह लातूर, बीड, परभणी हे जे काही जिल्हे आहेत हे नेहमी कोरडा दुष्काळाने भरपूर निघलेले आणि त्यामुळे शेतकरी हा मोठ्या आर्थिक संकटात सापडणार दरवर्षी सापडत आहेत. आणि याही वर्षी मात्र हवामान खात्याने जो अंदाज वर्तवला आहे की पाऊस कमी सांगलेला आहे त्यामुळे फळबागावरती मात्र आता मोठी संकट उभा राहिल्याचं आपल्याला दिसून येत आहे. संजय आहेर, LS मराठी, आडूळ, छत्रपती संभाजीनगर.